शुकाचार्य म्हणतात आलोढ्य सर्व शास्त्राणी विचारेच पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा। शुकाचार्य म्हणतात अरे बाबांनो मी सर्व शास्त्राचं काय केलंय आकलन केलंय, सर्व शास्त्र पाहिले। शुकाचार्य म्हणतात सर्व शास्त्र पाहिले ना, आपल्याला सांगतात का आपल्याला हरिपाठ पाहायला वेळ भेटत नाही म्हणून। आणि आव्हान काय केलं ध्येयो नारायण सदा। हा एवढ्या शास्त्राचं सार काढलं। इदमेकम सुनिष्पन्नम, इदम एकम निष्पन्नम, एवढं एकच त्याच्यातून निष्पन्न झालं। काय निष्पन्न झालं ध्येयो नारायण सदा। त्या भगवान परमात्म्याचं काय करा ध्यान करा। विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, जावे विठोबासी शरण जावे, विठोबासी विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे। हे काय केलेलं आहे आव्हानच केलेलं आहे। अजून गीतेमध्येही आव्हान केलेलं आहे, उपनिषदामध्येही आव्हान केलेलं आहे, असे आव्हान केलेले आहे। परंतु मी सांगितलं होतं की भगवान परमात्म्याच्या आव्हानामध्ये काय आहे संकुचितपणा आहे आणि साधू संतांच्या आव्हानामध्ये व्यापकपणा आहे। तोच व्यापकपणा या अभंगात आहे। कारण भगवान परमात्म्याची जर भाषा पाहिली, भगवान परमात्म्याची जर भाषा पाहिली काय म्हणत भगवान की जय, महाराज की जय, गुरु कृष्णदेव महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल
चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु गेली वनवन पाय पिटी झाला क्षीण खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु गेली वनवन पाय पिटी झाला क्षीण समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दासा कृपादाने कथेचा विस्तार वादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका विठ्ठल 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 कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोदिवक्त्रं खलानीशवादापनुदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु गेली वनवन पाय पिटी झाला क्षीण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य राजरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला आणि भगवान परमात्मा गोपाळांना आव्हान करतात विठ्ठल विठ्ठल आपला हा चालत असलेला अखंड हरिनाम पूज्य गुरुदेव श्री चरण श्री गुरु कृष्णदेव बाबा यांच्या चतुर्थ पुण्यनिमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे पूर्ण आहुतीचं जे कीर्तन आहे काल्याचं जे कीर्तन आहे ते सर्व भक्त परिवाराच्या द्वारा माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे। या सप्ताहामध्ये थोर महात्म्यांचं येणंही झालं आणि थोर साधू संतांचे आशीर्वादही आहे, कारण बाबांचं जीवन हे सामान्य नव्हतं, अलौकिक जीवन होतं। कारण संतांचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की संतांचं वर्णन हे करता येत नाही, शाब्दिकाचे काम नाही येथे। कारण शब्द दोन प्रकारचा सांगितलेला आहे, जसा ध्वनी सांगत असताना शास्त्रामध्ये दोन प्रकारचा ध्वनी सांगितलेला आहे, त्याचा विचार पुढे येईलच। परंतु दोन्ही प्रकारचा जो ध्वनी सांगितलेला आहे वर्णात्मक आणि ध्वन्यात्मक, त्या दोन्हीही शब्दाने संतांचं वर्णन करता येत नाही। विठ्ठल श्री गुरु बाबांचं अलौकिक असणारं जीवन त्या कालिदासाने असं म्हटलेलं आहे। कालिदास म्हणतात, जर संतांचं वर्णन जर करायचं असलं तर एक तर आपली शक्ती नष्ट होईल वर्णन करत असताना, परंतु संतांचं वर्णन पूर्ण होणार नाही। नाहीतर आपल्याला काय होईल, नागच श्रम होईल। श्रमेन तदशक्त्यावा न गुणानां यत्तयः, काय श्रमेन तदशक्त्यावा न गुणानां यत्तया,
आपले श्रमही होईल, त्यांच्या गुणाच्या वर्णनाची महात्म्यांच्या इयत्तता पूर्ण होणार नाही. विठ्ठला कारण महिमानभूत कीर्त्य तव संह्यते वचः श्रमेन तद शक्त्यावा न गुणानाम इयत्तया. महिमानभूत कीर्त्य संतांचा महिमा जर वर्णन करून गेलं, संतांचं जर वर्णन करायचं जर ठरलं तर महिमानभूत कीर्त्य तव संह्यते वचः, ह्या वाणीला काय होईल, श्रम होतील किंवा वाणी अपुरी पडेल. काय वाणू आता न पुरे ही वाणी, काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवितसे, मस्तक चरणी ठेवितसे. काय वाणू न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. नाही तर ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर का 15.5 रजतवनी तैशीच स्तुतीची बोलणी, उगाची माथा ठेवी जे चरणी हेची भले. असं बाबांचं अलौकिक जीवन आहे आणि त्या बाबांची चतुर्थ पुण्यतिथी आज आहे. आणि त्या चतुर्थ पुण्यतिथीला जे बाबांच्या पुण्यतिथीला जे आशीर्वाद आहे, बाबांना जे आशीर्वाद आहे, बाबा ज्यांच्या सानिध्यामध्ये तयार झालेले आहे, असे ब्रह्मलीन परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग बाबा घुले, त्याचप्रमाणे वैकुंठवासी ब्रह्मलीन विठ्ठलनाथ बाबा, त्याचप्रमाणे परमपूज्य प्रातस्मरणीय शांतीब्रह्म भास्करगिरीजी बाबा, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य गाथामूर्ती बाबा राऊत बाबा यांचेही या ठिकाणी काय आहे आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य असणारे, ज्यांचं अल्पावधीतच निधन झालं असे असणारे वैकुंठवासी नवनाथ बाबा. नवनाथ बाबाचा आमचा एकदम जवळचा घनिष्ठ संबंध होता. कारण आम्ही ज्या ठिकाणी शिकलो, ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं, त्याच ठिकाणी नवनाथ बाबांनी शिक्षण घेतलं. विठ्ठल त्याचप्रमाणे या नेवासा शेवगाव तालुक्याचे भाग्यविधाते असणारे स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील, त्यांचाही आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे माजी आमदार माननीय श्री नरेंद्र पाटील घुले साहेब, त्याचप्रमाणे माननीय माजी आमदार चंद्रशेखर भाऊ घुले यांच्या प्रेरणेने आणि सकल साधू संतांच्या आणि महंतांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी सर्वच आपल्या परिसरातील बाबावर प्रेम करणारे, बाबांचा शिष्य परिवार, बाबांचा भक्त परिवार सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्वी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हरिभक्तपरायण गणपत महाराज आहेर, ज्यांना आपण सर्व प्रेमाने अण्णा म्हणतो, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण संगीत अलंकार प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज फटांगरे, हरिभक्तपरायण राजू महाराज कातकडे, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज साळुंके, हरिभक्तपरायण हनुमान महाराज आचपळे, हरिभक्तपरायण अविनाश महाराज लोखंडे, हरिभक्तपरायण हरी महाराज बारवकर, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज नवथर, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज मगर, हरिभक्तपरायण राम महाराज काळे,
हरिभक्तपरायण गोरक्षनाथ महाराज मिरझे, हरिभक्तपरायण कल्याण महाराज घुले, हरिभक्तपरायण दीपक महाराज वैद्य, हरिभक्तपरायण महेश महाराज आगळे, हरिभक्तपरायण प्रतीक महाराज काळे, हरिभक्तपरायण संदीप महाराज मशरूफ, हरिभक्तपरायण कल्याण महाराज पवार, हरिभक्तपरायण अक्षय महाराज माताडे, हरिभक्तपरायण मोहन महाराज खंडागळे, हरिभक्तपरायण राम महाराज चोपडे, हरिभक्तपरायण ओंकार महाराज काशीद, हरिभक्तपरायण गणेश महाराज रणमले, हरिभक्तपरायण गणेश महाराज गवळी, हरिभक्तपरायण नामदेव महाराज चोपडे, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज काळे, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज खरड, हरिभक्तपरायण पेहरे बाबा, हरिभक्तपरायण सीताराम महाराज चेडे, हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज ठोंबळ येणेप्रमाणे सर्व या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहे. परंतु ज्यांनी नाव लिहिले त्यांचेच नाव या ठिकाणी नाही. हरिभक्तपरायण आपल्या बाबाचे शिष्य असणारे निलेश महाराज नेवल या ठिकाणी उपस्थित आहे. अजून अशोक महाराज पारठे, अजून आमच्या आश्रमाचे सर्व विद्यार्थी मंडळ, आजी माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. दहीगाव, पंचक्रोशी, खामगाव नंबर 1, 2, 3, 4, राजनी, पिंपरी, मठाची वाडी, घेवरी, शहर टाकळी, देव टाकळी, भावी निमगाव, ढोरसडे, आंत्रे सर्व पंचक्रोशीतील या ठिकाणी भाविक मंडळी काय आहे उपस्थित आहे. त्याचप्रमाणे बाहेरून गावावरून आलेली ही सुद्धा बाबांचा भक्त परिवार उपस्थित आहे. मांडवा आहे, तांदळवाडी आहे, मांगेगाव आहे, बरंजळा आहे, तढेगाव आहे, शहापूर आहे, असे गंगापूर तालुक्यातले, जाफराबाद तालुक्यातले, अंबड तालुक्यातले नवे सर्व जालना जिल्हा, संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व भक्त परिवार आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पितृचरण मातृचरण यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेकडे वळतो. विठाला परंतु हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम इथं आलेले जे आहे त्यांच्याकरता तर आहेच, परंतु ज्यांना येणं शक्य नाही आणि सुविधा उपलब्ध आहे अशी सुविधा उपलब्ध करणारे, लाईव्ह करणारे आपले नानासाहेब चेडे पत्रकार हेही या ठिकाणी लाईव्ह करत आहेत. त्यांनाही धन्यवाद. विठाला अजूनही सर्वच क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील असेल, राजकीय क्षेत्रातील असेल, सामाजिक क्षेत्रातील असेल, अजून सर्व या ठिकाणी परिसरातील सर्व भजनी मंडळी असेल, विनेकरी असेल, मृदुंगवादक असेल, या ठिकाणी आपले चोपदार भक्त परिवार या ठिकाणी सर्वच उपस्थित आहे. हुकून चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर असं समजा की ते हृदयात ठेवलेलं आहे. विठाला काल्याचं कीर्तन आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण तुम्हाला जिथपर्यंत आपल्याला प्रसादाला जायचं आहे तिथपर्यंतच आपण चालणार आहे. काय तिथपर्यंतच आपल्याला चलायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे, थांबायचं आहे. म्हणून चला वळू गायी. गायी कुठपर्यंत वळायच्या, जोपर्यंत पोटात भूक लागत नाही तोपर्यंत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आव्हान करतात. अभंग जरा मतीत भावार्थ पाहिला तर या अभंगातून असं दिसून येतं की भगवान परमात्मा गोपाळाला बोलतात. जे गवळ्याचे पोरं होते त्यांना बोलतात. काय आव्हान करतात. कारण आपण जर जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा पाहिला तर त्याच्यामध्ये अनेक अभंगामध्ये श्लेष साधलेला असतो, श्लेष अलंकार. आणि आपण बोलता बोलता ही कधी श्लेष साधला जातो. एखाद्याला आपण बोलत असताना बोलतो एक आणि अर्थ निघतो एक. जसं आपल्या या संस्कृतीला विचित्र करण्याचा ज्याने प्रयत्न केला असे असणारा एक हिरोही होऊन गेला
तो सुद्धा डबल इनिंग बोलत होता विठाला विठाला. तसं जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगामध्ये ध्वनीत असं आहे की जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला आव्हान करतात आणि भगवान परमात्मा गोपाळांना आव्हान करतात. अनेक ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा वाङ्मय पहावा, संत वाङ्मय पहा, त्या वाङ्मयामध्ये काय केलेलं दिसतं, आव्हान केलेलं दिसतं. श्रीमद भागवतामध्ये पहा, गीतेमध्ये पहा, शास्त्रामध्ये पहा, पुराणामध्ये पहा, सर्व ठिकाणी आव्हान केलेले आहेत आव्हान. परंतु आव्हानामध्ये बदल आहे. साधू संतांचं आव्हान वेगळं आणि भगवान परमात्म्याचं आव्हान वेगळं. भगवान परमात्म्याचं जे आव्हान असतं ते संकुचित असतं. काय भगवान परमात्म्याचं जे आव्हान असतं ते वेष्टी असतं आणि संतांचं जे आव्हान असतं ते समष्टी असतं. विठ्ठल पुराणामध्ये श्रीमद भागवतामध्ये जर पाहिलं तर श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये एक श्लोक आलेला आहे. शुकाचार्य म्हणतात, त्यांनीही त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. शुकाचार्य म्हणतात, आलोढ्य सर्व शास्त्राणी, आलोढ्य सर्व शास्त्राणी विचारे च पुनः पुनः इदमेकं सुनिष्पन्नम ध्येयो नारायण सदा. शुकाचार्य म्हणतात, अरे बाबांनो, मी सर्व शास्त्राचं काय केलंय, आकलन केलंय, सर्व शास्त्र पाहिले. शुकाचार्य म्हणतात सर्व शास्त्र पाहिले ना, आपल्याला सांगतात का आपल्याला हरिपाठ पाहायला वेळ भेटत नाही म्हणून. विठाला आणि आव्हान काय केलं, ध्येयो नारायण सदा. हा, एवढ्या शास्त्राचं सार काढलं. इदमेकम सुनिष्पन्नम, इदम एकम निष्पन्नम, एवढं एकच त्याच्यातून निष्पन्न झालं. काय निष्पन्न झालं, ध्येयो नारायण सदा. त्या भगवान परमात्म्याचं काय करा, ध्यान करा. विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे. निज निष्ठा नाम गावे, निज निष्ठा विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण जावे, जावे विठोबासी शरण जावे, विठोबासी शरण. विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. हे काय केलेलं आहे, आव्हानच केलेलं आहे. अजून गीतेमध्येही आव्हान केलेलं आहे, उपनिषदामध्येही आव्हान केलेलं आहे. असे आव्हान केलेले आहे. परंतु मी सांगत असताना सांगितलं होतं की भगवान परमात्म्याच्या आव्हानामध्ये काय आहे, संकुचितपणा आहे आणि साधू संतांच्या आव्हानामध्ये व्यापकपणा आहे. तोच व्यापकपणा या अभंगात आहे. कारण भगवान परमात्म्याची जर भाषा पाहिली, भगवान परमात्म्याची जर भाषा पाहिली तर भगवान परमात्मा म्हणत असताना काय म्हणत असतो, यायचं असेल तर या, याल तरी या रे लागे. यायचं असेल तर या, याल तरी या रे लागे. भाषा कशी पा, याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. यायचं असेल तर या, म्हणजे याच्यातून असं दिसतं ज्याला गरज आहे त्याने या, माझं काही आडलं नाही. आणि तो म्हणतो ना, भगवान परमात्मा सांगतो ना, भगवान परमात्मा म्हणत असतानाच असं म्हणतो. कसं म्हणतो, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम मौसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. अरे ज्याला ज्याचा उद्धार करायचा असेल त्याने त्याचा उद्धार करा, नाही तर आपणच आपला बंधू आहे आणि आपणच आपला काय आहे,
शत्रू आहे, ही भगवान परमात्म्याची भाषा आहे. परंतु संतांची भाषा अशी नसते. करावा विचार न लगे चिंता कोणाची, करावा विचार न लगे चिंता कोणाची, करावा विचार न लगे चिंता कोणाची, करावा विचार न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याते भलते नारी नर, याते भलते नारी नर, याते भलते नारी नर, याते भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कवनाची, न लगे चिंता कवनाची, न लगे चिंता कवनाची, न लगे चिंता कवनाची. यारे यारे लहान थोर, यारे 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 लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याते भलते नारी नर, करावा विचार, याते भलते नारी नर. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणासी. यारे यारे लहान थोर, याती भलती, भलती याती, कोणत्याही जातीतला असो, हा संतांचा, संतांच्या ठिकाणी वैषम्य नावाचा दोष नाही. तसं भगवान परमात्म्याच्या ठिकाणी पाहिलं तर अनेक प्रकारची विषमता दिसते. दृष्टांत सांगायला वेळ नाही. ज्यावेळेस त्या गजेंद्राचा उद्धार केला त्यावेळेस तो नक्र म्हटला होता माझा उद्धार करा. गजेंद्राला निहलं, सगळ्याला कथा भाग माहीत आहे. आणि तो गजेंद्राला वैकुंठाला घेऊन चालला आणि मग तो नक्र बोलायला लागला, ए देवा, काय तू तर सांगतो काय, तुझं दर्शन झाल्यानंतर मुक्ती होती म्हणतो, आणि मी तर तुला साक्षात पाहिलंय. तू मला या गजेंद्रापासून बाजूला केलं आणि मी तुला साक्षात पाहिलं, तरीही तू माझा उद्धार करत नाही. गावात जाताना दौंडीच पिटतो, याचं दर्शन झालं तरी हा उद्धार करत नाही. घाबरला ना. तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला त्या नकराने काय दिली, धमकी दिली. म्हणून त्या गजेंद्रासह म्हणजे त्याच्या बरोबर कुणाचा, त्या मगराचाही काय केला, उद्धार केला. विठाला त्या ठिकाणी त्याचा उद्धार करत नव्हता. तो त्याला तिथंच ठेवलं होतं आणि गजेंद्राला घेऊन चालला होता. म्हणजे भगवान परमात्म्याला पाहिलं तरी बी उद्धार होत नाही, त्याला धमकी दाखवली तेव्हा काम झालं. तसं या क्षेत्रामध्येही कधी कधी काय करावं लागत नाही. आपल्या क्षेत्रात नाही बरं का, आपल्या क्षेत्रात नाही, हे दुसरे क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र. त्याच्यामध्ये कधी कधी धमकावतात. त्याच्यामध्ये कामं करत असताना नीतिशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काम करण्याची पद्धत. ते श्लोक नाही सांगत, परंतु साम दाम दंड आणि भेद हे आपल्या याच्यात नाही आहे, परंतु नीतीमध्ये आहे. विठाला संतांच्या ठिकाणी अशी विषमता नाही. म्हणून शास्त्र सांगतं काय करा, केलंय, आव्हान केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराही सांगतात आव्हान केलेलं आहे. परंतु त्या ठिकाणचं जे आव्हान आहे ते वेगळ्या कारणाकरता आहे. आणि या अभंगामध्ये जे आव्हान केलेलं आहे तर ते साधक दशा प्राप्त होण्याकरता केलेलं आव्हान जे आहे ते अभंगाच्या प्रथम चरणात. चला बाळू काय, 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 चला बाळू काय.
या ठिकाणी चला म्हटलंय, आव्हान केलं, चला पुढं चला, गायी वळण्याकरता चला, चला वळू गायी. गायी वळायच्या सांगितलेल्या आहे. तुम्ही म्हणणार आमच्याकडे एक पहिला प्रश्न करतो आम्ही, आमच्याकडे गायीच नाही. बऱ्याच जणांकडे गायी नाही ना, लोकांनी गायच ठेवल्या नाही. आणि जरी असल्या, काय जरीही असल्या तर त्या कोणत्या आहे, जर्सी, एचएफ म्हणतात त्याला, होस्टल फ्रिजन, त्या गायी आहेत. आणि या ठिकाणी काय करायला सांगितलेलं आहे, गायी वळायच्या सांगितलेलं आहे. चला वळू गायी. बरं असं म्हटलं असतं काय, ए चल, काय चल म्हटलं असतं तर ठीक आहे ना, कारण चल म्हटल्यानंतर एक वचन येतं आणि एक वचन म्हटल्यानंतर गाय आहेच ना. परंतु इथं हा जो चला शब्द आहे हा बहुवचनांत आहे, म्हणून चला म्हणजे सर्वांना म्हटलंय चला वळू गायी. बरं तुम्ही वर बोट करा बरं, कोणाकोणाकडे गावरान गाय आहे हे पा, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी लोकांकडे काय आहे, गाय आहे. आणि इथं तर सर्वांना म्हटलं काय चला. मग या बाकीच्यानी काय करायचं, मग बाकीच्याकडे गाया नाही तर इथं आहे बा हे दुसरे चरणारे चार पायाचे. आजकाल उसानी बी सापडतात, मकातही सापडतात, त्यांना वळावं लागेल का? कारण चला म्हटलं ना, ज्या अर्थी चला म्हटलंय त्या अर्थी आपल्याकडे गाया असल्या पाहिजे, काय असल्या पाहिजे. चला वळू गायी. गाय शब्दाचा अर्थ या ठिकाणी शास्त्रीय भाषेमध्ये गाय गायीला काय म्हणतात, गो म्हणतात. गो, गावो विश्वस्य मातरः, असं म्हणजे गो म्हणजे काय, गाय होतं. आणि गो शब्दाचा अर्थ एक काय होतो, इंद्रिय होतो. इंद्रिय किती काय होतो, इंद्रिय. गोभिः इंद्रियैः, म्हणजे गो शब्दाचा अर्थ इंद्रिय होतो. आणि आता सांगा कोणाकडे किती इंद्रिय आहेत, कोणाकडे किती नाही. प्रत्येकाकडे किती गायी आहेत, 11 गायी आहे. किती किती 11. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मन. काही शास्त्रकारांनी मनाला इंद्रिय मानलेलं नाही, परंतु आता तिकडं जात नाही मी, कोणी मानलं आणि कोणी नाही मानलं. पण आपण आपल्या शास्त्रकाराने त्या वृत्ती प्रभाकरामध्ये सिद्ध करत असताना प्रमेयचं लक्षण त्याच्यात मानस प्रत्यक्ष सांगितलेलं आहे. मन हे इंद्रिय मानलेलं आहे. विठाला म्हणजे प्रत्येकाकडे किती गायी आहेत, 11 गायी आहे. 5 कर्मेंद्रिय आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे आणि 11वं मन आहे. आणि यांना नाव सुद्धा आहे ना. आपण जसे गायीचे नाव ठेवतो तसे यांना सुद्धा नाव ठेवलेले आहे ना. हात, पाय, वाणी, दूध, उपस्थ, हे काय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे. चक्षुरेंद्रिय, श्रवणेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय आणि त्रोगेंद्रिय असे पंच काय आहे, ज्ञानेंद्रिय आहे. ह्या 11 गायी आहे. बरं ह्या गायी पहा बरं, यांना आवराय म्हणजे वळती हाणावं लागते का नाही, वळती हाणावं लागते ना. पहा बरं, हे रसनेंद्रिय आहे. आपला आपला अनुभव पहा. आपण सकाळी दर्शनाला निघलो, मठावर बाबांच्या दर्शनाला निघालो आणि इकून येतो आपण, कुठून, गावातून येतो. गावातून येत असताना पहिल्यांदा मठावर येतो का टोल नाक्यावर थांबतो. प्रत्येकाचे टोल वेगळे वेगळे बरं का. कोणाचा टोल इथं आहे, कोणाचा टोल इकून आहे, कोणाचा टोल तिकून आहे, कोणाचा तिकून टोल आहे. का रामनाथ तात्या, विठाला म्हणजे टोल नाक्यावर काय होतात, आपण टोल देऊनच पुढे येतो. बरं अगोदर दर्शन करायला पाहिजे का, टोल भरायला पाहिजे, दर्शन करायला पाहिजे ना, आणि मग याला दिलं पाहिजे. पण नाही, हे जे इंद्रिय आहे ना,
इंद्रियाचा स्वभावच असा आहे का त्याची मुळात कुठं धाव आहे, विषयाकडे आहे. जो ज्याचा विषय आहे तो त्या विषयाकडे जाणारच. जसा चक्षुरेंद्रियाचा विषय आहे रूप आहे, श्रोत्रेंद्रियाचा विषय आहे शब्द आहे, रसनेंद्रियाचा विषय रस आहे, घ्राणेंद्रियाचा विषय गंध आहे, त्वगेंद्रियाचा विषय स्पर्श आहे, ते तिकडे जाणारच. ते तिकडे जाणार. मुळात त्याचा स्वभाव आहे कुणाचा, त्या विषयाचा. म्हणून त्या इंद्रियाला, इंद्रिय म्हणजे या गायीला त्या विषयापासून काय करायला पाहिजे, आवरलं पाहिजे, आवरलं पाहिजे. आणि त्याला आवरणं म्हणजेच चला वळू गायी. त्या गायीला काय केलं पाहिजे, वळलं पाहिजे. नाही तर गाया खूप मोकार आहेत ह्या. जर यांच्यानुसार जर चाललं ना, या इंद्रियानुसार, ते आपल्याला कुठं कुठं घेऊन जात नाही. ते काय कीर्तनात सांगायचं का, विठ्ठल म्हणून त्या इंद्रियाचा स्वभाव आहे. तर त्या इंद्रियाला विषय द्या ना तुम्ही, त्या इंद्रियाला विषय भोगावच लागेल. जसा डोळा आहे, डोळा रूप पाहणारच. काय त्याला चांगलं सुंदर सुंदर काय होणार, रूप ते पाहणारच. डोळ्याचा स्वभाव विषय आहे नेत्रेंद्रियाचा. परंतु त्याला रूप देत असताना रूप द्या, काय सुंदरातलं अतिसुंदर रूप द्या. काय सुंदरातलं सुंदर रूप द्या. आणि या जगात सुंदर कोण आहे, जगात सुंदर कोण आहे, तर आपण म्हणत असतो या जगात असते मिस युनिव्हर्स, म्हणजे जगत सुंदरी. ते सुंदर आहे का, नाही. विश्व सुंदरी सुंदर आहे का, नाही नाही. या डोळ्याला रूप द्या, परंतु विश्व सुंदरीचं नाही. त्याला रूप देत असताना म्हणायचं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. त्याला या पांडुरंग परमात्म्याचं काय दाखायचं, रूप दाखायचं. यालाच म्हणतात चला वळू गाई. डोळ्याने भगवान परमात्म्याचं रूप पाहायचं आणि कानाने मग ना धिन धिन्ना, ना धिन धिन्ना, ना धिन धिन्ना नाही, ना धिन धिन्ना नाही. डोळ्यांना सुद्धा काय करायचं, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आणि कानाने भगवान परमात्म्याचं काय करायचं, जे गुण आहे ते काय करायचे, ऐकायचे. नाही तर मग ना हे धांगड धिंगात आपण कितीही ऐकतो, ते ऐकणारच आहे. परंतु त्याला भगवान परमात्म्याचं गुणाचं काय करायचं, वर्णन करायचं. असे भगवान परमात्म्याला जो विषय आहे ते विषय द्यायचं. आता रसनेंद्रियाचा विषय रस आहे. मग भगवान परमात्म्याचा रस कसा घ्यायचा, तर रस कसा घ्यायचा, त्याला भगवान परमात्म्याला रसो वै सहा अशी वेदामध्ये श्रुती आहे. रसो वै सहा, सहा वै रसहा, तो रस स्वरूप आहे. आणि तो रस काय आहे, तर भगवान परमात्म्याचं मुखाने वाणीने काय करायचं, त्याचं वर्णन करणं, हेच त्याला त्याचा विषय देणं आहे. विठ्ठल ज्या ज्या इंद्रियाला तो विषय द्यायचा, परंतु विषय देत असताना त्या विषयाकडून, निषिद्ध विषयाकडून काढायचं आणि विहित विषयाकडे जोडायचं. यालाच म्हणतात चला वळू गाई. आणि मग जर अशा प्रकारच्या जर गायी वळल्या, अशा प्रकारच्या जर गायी वळल्या, तर बैसू जीवू एके ठाई. एका ठिकाणी जीव. आता तुम्ही म्हणणार बैसू काय, एके ठाई बैसू, ठिकाणी ठाई आणि जीव असं म्हणतात. बरं एक ठिकाण आहे काही तर जेवण्याचे, अनेक ठिकाण आहे ना. आपण जेवत असताना कुठं किती ठिकाण आहे, एक ठिकाण आहे का. परंतु ठिकाणं जरी असले तरी भगवान परमात्मा काय आहे, अधिष्ठान स्वरूप काय आहे, एक आहे. आणि ते अधिष्ठान स्वरूप एक असणार. आणि प्रत्येकाला जेवण पाहिजे, पाहिजे का नाही जेवण, आणि प्रत्येकाला एकच जेवण पाहिजे, प्रत्येकाला एकच जेवण पाहिजे. तुम्ही म्हणणार वेगळं वेगळं लागत आहे. कुणाला शुगर जर असेल तर त्याला गोड चालत नाही, त्याला गोड चालत नाही.
काहीला तिखट चालत नाही, काहीला आंबट चालत नाही, काहीला खारट चालत नाही, कोणाला शिरा चालत नाही, कोणाला बुंदी चालत नाही, कोणाला वडापाव लागतो, कोणाला मिसळ पाव लागतो, कोणाला सँडविच लागतं, अजून अजून त्याच्यात अनेक प्रकार आहेत. आणि मग जेवण भिन्न भिन्न असताना एकच जेवण कसं काय म्हटले? तुम्ही कल्पना करा, आपण वडापाव खातो ते कशा करता? सुखा करता, म्हणजे भूक निवारण होण्याकरता वडापाव खातो. भूक निवारण म्हणजे काय होणं? सुख प्राप्त होणं. बाहेर जे इतर पदार्थ खातो आपण कशा करता? सुखा करता. चहा तरी पितो कशा करता? सुखा करतात. आणि मग प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला कशाची इच्छा आहे? सुखाचीच इच्छा आहे ना. कुणाला असं वाटतं मज लागी दुःख व्हावे? नाही म्हणत, ते नंतर म्हणणार आहे का असं मला दुःख व्हावं असं कोणी आहे का? बाहेरचे द्या सोडून इथलेच. कुणालाच वाटत नाही मला दुःख व्हावं. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, असा माणूसच सापडत नाही. म्हणजे प्रत्येक मनुष्याला अपेक्षा कशाची आहे? तर सुखाची अपेक्षा आहे. आणि सुख हे जेवण आहे. काय? सुख हे जेवण आहे. आणि ते जेवण एका ठिकाणी कुठं भेटत? तो एक असणारा परमात्मा. परमात्मा काय आहे? एकच आहे. एकमेवा द्वितीयं ब्रह्म निहना नास्ति किंचन. म्हणून ते सुख स्वरूप असणारं जे तत्व आहे ते जर प्राप्त करून घेणं म्हणजेच काय आहे? बैसू जीवू एके ठाई, सर्व एका ठिकाणी येणं म्हणजे ते सुख घेणं म्हणजेच एका ठिकाणी जेवण आहे. चला वळू गाई बैसू जीवू एके ठाई. का एका ठिकाणी बसायचं? कारण इकडं तिकडं जर पाहिलं ना, खूप वनवन आहे, खूप वनवन आहे. आणि वनवन केल्यानंतर काय होतं? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात पिंढऱ्या पिटपिट करतात अभंगाच्या. बहु केली वनवन, बहु केली वनवन, बहु केली वनवन, बहु केली वनवन, बहु केली वनवन.
केली वनवन पाय पिटी झाला क्षीण. बहु केली वनवन. बहु म्हणजे बहु हे सांगताच येत नाही. बहु शब्द हा नित्य बहुवचनांत. बहु शब्द आहे ना एक वचनात आणि द्विवचनात चालतच नाही संस्कृतमध्ये व्याकरणामध्ये. जसं मराठी व्याकरणामध्ये एक वचन आणि अनेक वचन आहे मराठी व्याकरणामध्ये, आणि संस्कृत व्याकरणामध्ये एक वचन द्विवचन आणि बहुवचन आहे. तसा बहु शब्द चालत असताना बहु शब्द उकारांत पुल्लिंग शब्द आहे. बहु उकारांत गुरु शब्दाप्रमाणे गुरुहु गुरु गुरवः गुरुम गुरु गुरुन गुरुना गुरुभ्याम गुरुभिः तृतीया गुरुवे गुरुभ्याम गुरुवे असा चालतो, म्हणजे तिन्ही वचनात चालतो. तसा बहुशब्द चालत नाही. हो कृष्ण महाराज, बहुशब्द कसा चालतो? नित्य बहुवचनात. बहु बवः बहुन बहुभिः बहुभेह असा चालतो. एक वचन आणि द्विवचन. म्हणजे बहु केली वनवन सांगता येत नाही किती वनवन झाली. बहु केली वनवन या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात. बहु केली वनवन. आता हे वन कोणते आहेत? या वनातून वनवन म्हटलं ना आपण म्हणतो हे वन आहे ते वन आहे, हे दंडकारण्य आहे, हे वन आहे ते वन आहे. जसं वृंदावनाकडे गेलं कुंजवन आहे, निधीवन आहे, वृंदावन आहे. तसं हे नेमकं वन काय आहे? या वनातून त्या वनात हे नेमकं वन काय आहे? तर हे जे वन आहे ना, तर या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून त्या जन्मात असे किती वन आहे गणित नाही जी दातारा. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. म्हणजे किती जन्म झाले आपले आतापर्यंत सांगताच येत नाही. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे फुलदुस्तारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. बहु केला पेरा येथे सापडला तारा, येथे सापडला तारा, येथे सापडला तारा. बहु केला पेरा येथे सापडला तारा, येथे सापडला तारा, येथे सापडला. बहु केला फेरा आणि येथे सापडाला थारा. येथे म्हणजे या ठिकाणी कृष्णदेव बाबांच्या चरणावर. म्हणजे या इथं येऊन सुद्धा हा जन्म प्रत्येकाला एकदा ना एकदा भेटतोच ना. येथे म्हणजे या मनुष्य जन्मात. परंतु प्रत्येकच जण मनुष्य जन्म सफल करीन असं नाही ना. जे साधू संतांच्या चरणाजवळ आलेले आहे, जे श्री गुरु बाबांच्या चरणाजवळ आलेले आहे, त्यांनाच काय भेटलेला आहे? थारा भेटतो. नाही ते असे मोकार फिरतात. साधू संताजवळ जे नाही ना ते मोकार फिरतात. विठाला अनेक जन्मामध्ये आपण फिरून आलेलो आहे. बहु केली वनवन. कोणते कोणते आता कोणत्या कोणत्या जन्मात काय काय आहे ते काय सांगायचं. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजाताची मरती, अंध बहिर आंघोळ होती मुखी. काय काय होत नाही त्यांचं. म्हणून किती दुःख आहे त्या जन्मामध्ये. म्हणून बहु केली वनवन. आणि वनवनचा परिणाम काय आहे? तर पाय पिटी झाला क्षीण. फक्त पाय कापून जर फिरलो, दिंडीतला पहिला दिवस आपला आठवा जरा. पहिला मुक्काम आपला खूपच जवळ आहे की नाही. दुसऱ्या मुक्कामापेक्षा इथून निघालं का डायरेक्ट शेवगाव. नाही शेवगाव नाही, शेवगावच्या पलीकडं 3 किलोमीटर आहे. आणि मग संध्याकाळी गेलं अशी झोप लागायला पाहिजे ना. चालून गेलेलो असतो. परंतु पडलं का आपण काय म्हणतो, थोड्या पिंढऱ्या दाबून दे रे, लय पिट पिट करतात. आहे का नाही आपली ग्रामीण भाषा. म्हणून
काय बहु केली वन पाय पिटी झाला क्षीण. हा, पायाला काय होत्या पिटपिट, क्षीण म्हणजे दुःख होतं, या जीवाला काय होतं दुःख होतं. आणि मग हे दुःख प्रत्येकाला असं वाटतं दुःख काय व्हावं नाहीसं व्हावं. आणि मग हे दुःख जर घेतलं सोबत कशाचं, हे दुःख अनेक प्रकारचं दुःख जर डोक्यावर घेतलं बरं भूक तर लागतीच. फिरल्यानं काय होतं भूक लागतीच ना. जर आपण फिरायला जर गेलो तर भूक लागती. पहिल्यांदा काय होतं फिरायला जर गेलं ना, फिरायला खायलाच भेटत नव्हतं. परंतु आता साधू संतांची कृपा आहे आपल्यावर. 1 किलोमीटर जात नाही, 2 किलोमीटर जात नाही तर आपल्याकरता सुस्वागतम म्हणून दोन्ही रस्त्याच्या कडेला उभा आहेत. आणि त्याची आजकाल काळाची काय आहे गरजही आहे. कारण घरच्यालाही त्रास करून घेऊन जाण्याचा कोण घेऊन जाणार आहे. नाही तर जुने लोक म्हणतात दुसरं 2-4 किलो वज कमी कर, पण भाकरीचं काय करा वज घ्या. घरातून निघाले का भाकरी घ्यायचे लोक, जुने लोक असे सांगतात. हा, भाकरी घेत होते का, कारण पुढं काही थाराच नव्हता ना. आता थारा पहा बरं, इथून निघून इथं जात नाही तर लगेच लय मोठा थारा आहे. आणि बरं सर्व भेटतं त्या ठिकाणी. आणि आम्हाला दर्शनाला यायला येतात, आमच्याकडे येतात कधी कधी, बाबा मी आताच तिकडून विठाला खूप काय होतं दुःख होतं, वेळ नाही सांगायला आता. बहु केली वन पाय पिटी झाला क्षीण. आणि हे जर दुःख जर आपल्या बरोबर असेल तर ते जसं एखादा काटा ज्यादा दिवस आपल्या शरीरामध्ये राहिला तर ते काट्याचं काय तयार होतं कुरूप तयार होतं. मग तो सुईनं नाही निघत, त्याला काय करावं लागत ऑपरेशन करावं लागत. म्हणून असं करा, हे जे दुःख आहे ना, जर दुःख घेतलं आणि पोटात जर भूक असले ना काहीच नाही. म्हणून हे दुःख फिरत असताना पळत असताना तो असं वाटत असेल डोक्यावर वजही नसलं पाहिजे आणि पोटात भूकही नसली तर काय करायला पाहिजे. हे जो खांदी भार पोटी भूक जर असली ना, कोणत्याही ठिकाणी असो, खेळण्यामध्ये काय नसतं सुख नसतं. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. खांद्यावर जर वज असेल आणि पोटात जर भूक असेल ना, खेळण्यात सुखच नाही. आध्यात्मिक क्षेत्रात घ्यावा संसारिक, आपण जर संसार हा खेळच आहे, संसार काय आहे खेळच आहे. आणि या खेळात जर सुख नसेल ना, मग त्याला खेळ नाही म्हणत. खेळ नाही म्हणत. आपण म्हणतो काय खेळ भारी चालला, तसं नाही म्हणत. आपण म्हणतो काय खेळाचा काय झाला खंडोबा झाला, खेळ खंडोबा होतो. म्हणून काय करायचं, आपल्या डोक्यावर जे ओझ आहे, आता ते ओझ कोणतं आहे, मी माझेपणाचंही ओझ आहे. देहाच्या संबंधाने शरीराच्या संबंधाने मीपणाचं ओझ आहे. आणि या देहाच्या हे जे संबंध आहे, देहाला आपण मी म्हणत असतो आणि या देहाच्या संबंधाला काय म्हणत असतो माझेपणा घेत असतो. हा माझा आहे, तो माझा आहे, ह्यो माझा आहे. देहाला मग म्हणतो, आपण म्हणतो माझा पाय दुखतो, माझा हात दुखतो, माझं डोकं दुखतं. म्हणजे या देहीपेक्षा हा देह वेगळा आहे, या देहीपेक्षा हा देह वेगळा आहे. म्हणजे या जीवापेक्षा हा देह वेगळा आहे. आणि जर देह जरी मी असतो तर असा शब्द प्रयोग केलाच नसता. माझा पाय दुखतो, मी पाय दुखतो म्हणायला पाहिजे ना. आणि काही करत असताना काय म्हणतो, मी असं केलं, मी माझेपणा आहे का नाही, हा माझा भाऊ आहे, हा माझा बाप आहे, हा माझी आई आहे, असं म्हणतो का नाही. म्हणजे देहाच्या संबंधाने मी माझेपणाचं काय घेतो ओझ घेतो, अहंकाराचं ओझ घेतो, दुःखाचं ओझ घेतो. म्हणून हे जर ओझ डोक्यावर असेल तर खेळण्यात काय नाही आनंद नाही. आणि जर आनंद जर प्राप्त जर करायचा असेल, आनंद निर्विशेष आनंद बरं का,
नाही तर संसारात आनंद प्राप्त होत नाही असं नाही, संसारात खूप आनंद प्राप्त होतो, परंतु तो आनंद टिकत नाही. एखाद्याला मुलगा झाला आनंद होतो, एखाद्याने घर बांधलं आनंद होतो, एखाद्याने जमीन घेतली त्याला आनंद होतो, एखाद्याने गाडी घेतली, एखाद्याने घोडी घेतली, एखाद्याचं लग्न झालं तर त्याला काय होतो, आनंद होतो. परंतु विचारा बरं, त्याला घर बांधल्यानंतर आनंद होतो. अरे ज्यांनी घर बांधलं चेअरमन, ज्यांनी घर बांधलं त्यालाच घराच्या बाहेर राहावं लागत. आणि जरीही घराच्या बाहेर नाही, घरातच राहावं लागलं, त्यांनी एवढा करोडचा जरी बंगला बांधला तरी त्याला घरात जळत नाही बुवा. विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय, हे ओझ दूर कर. आणि आपण प्रत्येक जीव हा धावणाराच आहे, कोण थांबणार आहे हो, काय प्रत्येक धावतो ना. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आणि झोपेतून उठल्यापासून तर झोपेपर्यंत हा धावतो. फक्त काय झोपला तेवढाच काय असतो, शांत असतो. ते बी शास्त्र सांगतं. म्हणून शास्त्रामध्ये असं म्हणतात, झोप ही एक ब्रह्मावस्था आहे. आणि त्याला जर झोपेतून उठलं ना, तो काय म्हणतो, तो बस आज सुखाने झोपलो, तासभरच झोपलो. त्याला शास्त्रात शब्द आहे, अहम सुखेन निद्रा अनुभूयते. बस मी सुखाने झोपेचा काय घेतला, अनुभव घेतला, एवढंच म्हणत असतो. नाही तर रात्रंदिवस धावत असतो. धावा पळा, आणि पळणार आहे तुम्ही, आणि पळूही राहिलेले आहेत. आम्ही म्हटलो म्हणून तुम्ही पळणार नाही असं नाही. आणि पळा, असं पळा की आपलं गोड झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, गोमट झालं पाहिजे, बरवं झालं पाहिजे, अशा प्रकारचं धावा. असं जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणी तू का म्हणे धावे, तू का म्हणे धावे, तू का म्हणे धावे, तू का म्हणे धावे, तू का म्हणे धावे.
अवघे बरवे. हा, धावायचं, फक्त धावत असताना ना मार्ग चेंज करायचा, ट्रॅक चेंज करायचा. आपण धावतोचे, पळतोचे, फक्त धावत असताना पळा, परंतु कसं धावा. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे. त्या धावण्याने आपलं बरव गोमट चांगलं असं होईल, असं धावा. करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापे. मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. अशा प्रकारचं अभंगाचं चिंतन झालंय. आता इथून पुढं काल्याचं कीर्तन सुरू होणार आहे. कारण काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, त्याचा अनुवाद करावा लागत असतो. आता हा भगवान परमात्म्याने गोकुळामध्येच काय केलेलं आहे, हेच केलं ना. काय केलं भगवान परमात्म्याने. सर्व गोपाळ होते. भगवान परमात्मा पहिल्यांदा मथुरेत जन्म झाला. 8 वर्षाचा झाला. ते 8 वर्षाचा झाल्या आई म्हणे, अरे कोण तुला माझा मुलगा म्हणेल. म्हणून तो लहान झाला आणि त्यानेच बापाला सांगितलं, काय मला काय करा, नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला. लगेच घेतलं, यमुनेतून आला आणि तिथं ठेवलं. माया उपजली तेथे. मायेला इथं आणलं, कुठं मथुरेला. आणि त्यालाही तिनं निरोप देऊन टाकला, तुझं लागी वधी उपजला माझे आधी. आणि मग तिथं जन्म झाला आणि मग सर्वाला जाग आली. आणि मग भगवान परमात्मा ज्या ठिकाणी अवतीर्ण होतात त्या ठिकाणी वातावरण कसं असतं, आनंद सगळीकडे. कृष्ण गोकुळी जन्मला आणि दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर. काय आनंद झाला मग त्या स्त्रियांना, गोपाळांना, गवळ्यांना, त्या गवळींना खूप आनंद झाला. मग एकमेकीला सांगायला लागली, एक धावी एकी पुढे, एक वाटी सुंट वडे. आणि मग तो आनंद साजरा केला. भगवान परमात्मा कलेने वाढायला लागलं. वयाच्या 6व्या दिवशी काय केलं, 6व्या वर्षी नाही, 6व्या दिवशी नुघडता बालपणाची दिठी. म्हणजे त्यावेळेसच त्यांनी काय केलं, पुतना मावशीचा वध केला. ती आली होती भेटायला, कोणाला, बहिणीला भेटायला आली. यशोदा म्हणे, मला तर बहीण नाही म्हणे. आणि ही कुठून बहीण आली, ती तिला सांगते. काय झालं म्हणे, तुला सांगू का. अगं बाई, अशी पुतना मावशी तिला सांगायला लागली, अगं बाई काय झालं, तो हा जन्म व्हायच्या अगोदरच माझा लग्न झालं. तो हा जन्म व्हायच्या अगोदरच माझं लग्न झालं. आणि मी कुठं गेले, लग्न झाल्यावर कुठं जात असतात, माहेरला. जाग्या आहे तुम्ही. लग्न झाल्यानंतर सासरला. परंतु सासर इतकं खट्याळ म्हणे, यद्गत्वा न निवर्तनते. एकदा गेली ना परत येऊनच दिलं नाही म्हणे. परंतु तुला एवढ्या वर्षातून लेकरू झालं म्हणे, एवढ्या वर्षातून म्हातारपणाला म्हणून नाही काही तर त्याचं तोंड पाहायला येऊ द्यावं म्हणून त्यांना चोरून कशी तरी आले म्हणे. नंतर घरात घेऊ नाही तर नाही घेऊ, परंतु सुरुवातीला असतो, शेवट हीच सासू होती. म्हणून ती आली भेटायला. आणि असं सांगितल्यानंतर तिनं सुंदर रूप धारण केलं. तो झोपलेला होता. ती घ्यायला गेली तर यशोदा म्हणे, अगं तो झोपलेला आहे. तिला खरं पटलं. कोणाला खरं पटणार नाही बरं, तिला खरं पटलंय. आणि काय असतं, जे डुप्लिकेट असतं ना, जे डुप्लिकेट असतं ना ते खूप चमकदार असतं. म्हणून त्या ठिकाणी तिला खरंच पटलं. आणि मग म्हटली ती, ती माझ्याकडे, मी उठी ती त्याला, तो झोपलेला आहे म्हणे. झोपलेला यो लगी इकडे उठला ना तो, कारण त्याच्याकरताच आलेला होता तो. पहिली आलेलं गिऱ्हाईक काह्याला सोडायचं. सकाळी सकाळी मी तुळशीला पाणी घालून आलो, यांचा 5:30 पावणे 6ला काकडा संपला. आणि एक गिऱ्हाईक आला आमच्याकडे. अण्णा म्हणे, बाबा सकाळी सकाळी गिऱ्हाईक आलं, मधी जाण्याच्या अगोदर एवढी पावती फाडून घ्या.
म्हटलं त्याच्याकरताच बसलेलो आहे. विठाला विठा विठाला 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 विठाला. म्हणून जी बव्हाणी आहे ना ती सोडावं लागत नाही. आणि पुतना मावशी बव्हाणी होती. आणि मग काय त्याने लगेच केल्यानंतर उठला उठला तिनं लगेच घेतला का लगेच जी विषाची असताना पाने मारू आली. तिनं लगेच घेतलं का लगेच स्तनाला लावलं. स्तनाला लावल्यानंतर याने लगेच काय केला, 1चा पंप 2चा पंप. पहिल्यांदा 1चा पंप लावला रक्त, 2चा पंप लावला रेत रक्त दुर्गंधी सर्व ओढलं. आणि मग नंतर 5 HP लावला. किती 5 हॉर्स आणि 5 हॉर्स लावला आणि पंचप्राण खेचले तिच्यावाले. प्राण व्यान उदान समान हे पंचप्राण आहे त्या पुतना मावशीचे खेचले. आणि जेव्हा पंचप्राण खेचले तेव्हा ती अवकाळा करायला लागली, शरीर धारण करून पळायला लागली. मुंच 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 मला सोड सोड. अरे सोडण्याकरता तुला हरलंच नव्हतं. तिला त्या ठिकाणी शेवटचा पंप मारला आणि तिला काय केलं, गतप्राण केलं. कितव्या 6व्या दिवशी एवढं केलं. आणि मग काय तेवढाच राहिला का? नाही प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे तो कलेने वाढायला लागला आणि मोठा झाल्यानंतर रिंगायला लागला. तळवेतळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. आणि मग गलीमध्ये आला. मग रांगता काय केलं त्यांनी, रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी. आणि मग त्या गवळणीला धरायला लागला आणि त्यांच्या साड्या वडायला लागल्या. तेव्हा काय हर घालनळ योजना नव्हती. काय हर घालनळ योजना नव्हती. यमुनेला पाण्याला जावं लागत होतं. आणि दूरवरून पाणी आणायचं म्हटल्यानंतर डोक्यावर एक हांडा, त्या हांड्यावर एक हांडा, कमरावर एक हांडा. असे चित्र काय पाहायला भेटत नाही आता. कळशा उचला ना, काय 5 लिटरच्या कळशा उचला ना तर 25 लिटर पाणी कधी उचलणार आहे. जाऊ दे आता ते सांगत नाही मी. आणि मग एक हात वर 2 हांडे आणि मग एक कमरावर. मग हो बाबा काय करायचा, रांगत जायचा. धावून धरिती गवळणी, धावून जायचा आणि त्या गवळणीला काय करायचा, धरायचा. आणि त्यांचे काय वाढायचा, साड्या वाढायचा. बरं सोड म्हटलं तरी सोडित नव्हता. धावून धरिती गवळणी, रांगत रंगणी चोरीत लोणी. आणि लोणी चोरायचा, इतका लोणी चोरायचा. मग त्याने तर इतकं लोणी चोरलं मोठा झाला. आणि मग लोणी चोरल्यानंतर सगळ्या गवळणीला त्याचा कंटाळा आला. आणि मग कंटाळा आल्यानंतर काय केलं, सर्व नंद बाबाकडे गेल्या आणि सांगितलं, अवघ्या मिळोनी गवळणी, मिळोनी गवळणी, यशोदे नयनी आले पाणी, यशोदा नयनी आले पाणी. कान्हा खोडी दे कोणी हा बाई कोण्हा सियावरे ना, यशोदे बाळ तुझा काना, यशोदे बाळ तुझा काना. कोठवर शोधिंगारा, कोठवर असं वाटतं. तुम्हाला वाटत असेल, मला वाटतं तर तुम्हाला का वाटत नसेल. तुम्हाला असं वाटत असेल, मला वाटतंच. हे बेसूर असणार आहे ना, काय हे बंद करावं. हे बेसूर असणार बंद करावं आणि गुरुजीचंच ऐकत राहावं असं वाटतं. काय गुरुजींचा आवाज मधुर आहे. आपल्याला त्यातलं काही समजत नाही आणि स्वरही लागत नाही. मला स्वर माहिती आहे, काय मला स्वर चांगल्या प्रकारे माहीत आहे. परंतु ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि प्लुत स्वर, मराठीमध्ये 2 स्वर आहे, ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. तिकडं ऋषिकेशला गेल्यानंतर 3रा केला कळाला, प्लुत स्वर. हे सारे ग म प ध नि सा हे काही कळत नाही. गुरुजींना काल सांगितलं
आम्हाला. तिथं गेल्यानंतर म्हण रे सा रे, आणि नंतर गुरुजी म्हणे काय म्हण, सारे गप्प बसा. आणि तो बी तसंच म्हटला. कोण आपला बोल्या तिथं रात्री त्याला म्हटले सारे गप्प बसा. आम्ही बी याच्यातले सारे गप्प बसाचे. विठाला विठ्ठल 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 सगळ्या गवळणी आल्या, अवघ्या मिळून गवळणी आल्या आनंदाच्या अंगणी. आणि मग सांगायला लागल्या, यांनी असं केलं, तिने तसं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, एक एक सांगायला लागल्या. आता किती सांगाव, 12 वाजले. म्हणून सर्व गवळणीने सांगितलं आणि नंदबाबांनीही ऐकलं. आणि नंदबाबांनी त्या कृष्णाला बोलून घेतलं, इकडे म्हणे, आता इथं थांबायचं नाही. आता कुठं जायचं, हा गोपाळाला घेऊन आणि गाईला घेऊन उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना, सवे घेऊनी गोदना, गोदना सवे घेऊनी गोदना. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोदना, गोदना सवे घेऊनी गोदना, गोदना सवे घेऊनी गोदना, गोदना गोदना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्याच उद्या काय करतो, गाई वासरं घ्यायचे, गोपाळ घ्यायचे आणि कुठं जायचं, रानात जायचं. कशाला, गाई वळायला, गाई चारायला जायचं. आणि मग गाई चारायला गेले कोण, सगळे गोपाळ घेऊन. आता गावातलं संपलं, गावातलं संपलं, रानातलं सुरू केलं त्यांनी. कारण हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोंधने चारित आहे. एकदा गोधने चारताना केलं आणि एकदा रांगतानी केलं. आता रांगतानी पाहिलं, चारतानीही केलं, चारतानीही खूप केलं. मग गाई चारित होती. गाई चारत असताना मग ते त्यांनी एक दिवसाचा प्रसंग चालत होते. ते चालत असताना गाई वासरं पुढं चालत होते, गोपाळ पुढं चालत होते आणि हा पाठीमाग राहिला होता. कोण, त्यांचा बॉस अध्यक्ष, तो पाठीमाग राहिलेला होता. हे गेले ना, गाई गेल्या पुढं आणि हे गोपाळ गेले. गोपाळ गेल्यानंतर त्याच्यात पेंद्या होता, पेंद्या, वैज्या, वाकड्या, श्रीदाम्या हे सगळे होते. सुदाम्या नव्हता बरं का, सुदामा होता, पण कधी होता, संदीपनी ऋषीकडे होता. नंतर तिथून निघाला सुदामा. कुठून, त्याचा अध्ययन चालू होतं, तिथून निघाला. तर जेव्हा तो गादीवर बसला ना, भगवान परमात्मा जेव्हा गादीवर बसला त्याच वेळेस भेटायला आला. विठ्ठला वैज्या, वाकड्या, पेद्या, श्रीदाम्या हे सगळे होते. त्यातला आहे ना, पेंद्या जरा चॅप्टर, पोरं चॅप्टर असतात, लय काही काही लय बोलणारे कडक असतात. ते आपला गोल्या आहे ना, लहान आल्या पोरा टिकतच नाही. पुढं त्याला माणसं सोबती कोण लागते, मोठले. त्याला मोठाल्या पोरात राहण्याची सवय. तो जर शाळेत गेला ना, केजीला आहे ना, फर्स्ट केजीला, त्या लहान आल्या पोराकडे पाठतच नाही. तो त्याला हे असे लागत तसं. तो जरा बोलका होता पेंद्या. पोरव म्हणे, पोरव रात्री काय एखादा मंत्री येऊन गेला का रे, एखादा मंत्री येऊन गेला काय रात्री म्हणे. काल आलो होतो तिथं चालता येत नव्हतं. हे एवढले दगड पुलं होऊन गेलेले, काय झालेले, पाऊस झालेला, एवढले दगड. आणि आज पाहिलं तर लगी याच्यात स्प्रिंग भरली काय काय नाही पायात, नरम गादीसारखं लागत आहे रे म्हणे. आणि ते पुढं जातात. तो आगासूर असा बसलेला होता. आगासूर खालचं तोंड जमिनीला आणि वरचं त्यांनी पाताळाला नेलं आणि वरचं स्वर्गाला टिकलं होतं. आणि हे पोरं गेले ना त्याच्यात, मग ते जिभेवर चालले तर त्यांना काय वाटायला लागलं, स्प्रिंग. कारण होतेच ना, रात्रीतून मंत्री पंतप्रधान आलं का रोड नसले त्या ठिकाणी रोड होतात, नसलेले काय नसलेले होतात तर खडखडीची डांबरी व्हायला काय लागत आहे, अहो चेअरमन. आणि मग झालं ते म्हणे रोड झाला काय म्हणे. भगवान परमात्म्याने पुढं पाहिलं, भगवान परमात्म्याला कळलं, अरे पोरं गेली.
आता पोरं मध्ये गेल्यानंतर याला जावाच लागलं. पोरायला कसं सोडिता येईल बरं, ते आपले लेकरं आहे. म्हणून तोही मधी गेला आणि मधी गेल्यानंतर त्याने पाहिलं बा भगवान परमात्मा मध्ये आला. त्याने लगेच वरचा जबडा खाली केला. खाली केल्यानंतर भगवान परमात्म्याला वाटलं बस आता यो खाली येऊ राहिला, आपण वर जायला पाहिजे. लगेच त्याने काय केलं, 11व्या अध्यायातलं जे विश्वरूप आहे गीतेतल्या ते लगेच अनंत बाहुम शशिसूर्य नेत्रम म्हणंत बाहुम शशिसूर्य नेत्रम दिवी सूर्य सहस्रस्य असं जे तेजोमय जे रूप आहे, अनंत हाताचं, अनंत बाहूचं, अनंत भुजाचं थोडा थोडा वाढायला लागला. तो वरून खाली येत होता आणि हा खालून वर जात होता. खालचं पायाने दाबलं आणि वरचं हाताने दाबलं आणि त्यांनी काय केलं, गिळीता आघात सुर चिरोनी सांडीला हो. अशा गायी राखता राखता ही अनेक काय केल्या, लीला केल्या, खूप लीला केल्या, खूप लीला केल्या. भगवान परमात्म्याने बस झाला आता, चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई. अरे एक जण म्हटला जेवायचं आहे परंतु खेळ तर खेळायला पाहिजे. नाही नाही खेळ नको म्हणे. अरे खांदी भार आता बहु केली वनवन पाय पिटी झाला क्षीण. खांदी भार पोटी भूक पाय खेळायचे सुख. खेळायचं सुख नाही. लगेच भगवान परमात्म्याने सांगितलं चला मग धावा. तुका म्हणे धावे, धावून सगळ्या गायी एका ठिकाणी करा, चला वळू गायी. मग आपण काय करू, भोजन करू. मग गोपाळाला सांगितल्यानंतर सर्वांनी गायी वासरं एका ठिकाणी केले, एका ठिकाणी आणले. भगवान परमात्म्याने आपली शिदुरीत घेतली, सगळ्या गोपाळाची शिदुरी एकत्रित केली आणि भगवान परमात्म्याने तो हातावर काला घेतला आणि ते गोपाळाला काय करायला लागले, वाटायला लागले. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रत्वेनुम जठरपटयुः शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसलकवलू तत्फलान्निंगुलिषु तिष्ठन् मध्ये सुपरि सुहृदु हासयन्नर्भविस्वये स्वर्गे लोके मिशिति भुजे यज्ञ भुगबालकी गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा श्री गुरु कृष्णदेव बाबांच्या चरणी अर्पण करतो. वैकुंठवासी नवनाथ बाबांच्या चरणी, गुरुवर यांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच कलाकार मंडळी, गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, या ठिकाणी अनेक सर्वच गावचे भजनी मंडळ या ठिकाणी काय आहे उपस्थित आहे. 7 दिवस उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, सर्व श्री गुरु कृष्णदेव बाबा भक्त परिवार यांनाही यांच्याही वतीने सर्वांना काय करतो, धन्यवाद देतो आणि झालेली सेवा संपवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. घाती मी वरी धरायला नावारे दोही कडे मुख पसरोनी गडे. हे वाहतीच्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. वारे दोही कडे मुख पसरोनी गडे. तुका म्हणे हाती टोका कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश. कुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. मला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका माने भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम.
सापडले मेले आता उठावीसे मनायत नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारेला आता उठावीसे मनायत नाही नारायण करोनी आरती चक्रपाणी आरती आज पाळे नवस धन्य काळ हा दिवस पहा हो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस तुका वाहे टाळी उभा सन्निध जवळी आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदाते आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोक बाळा प्रौढाने मुद्धा आरती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोक नामा म्हणे केशवासिने गुणी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोक आरती ज्ञानराजा कैवल्य देवा सेवती साधु संत मनवेदिला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगे आणि कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञानराजा प्रकट वैभवे विश्वब्रह्माचे गेले आमनाथी माये तकट गेले आरती ज्ञानराजा कैवल्य देजा सेवती सदसंत मनवेदिला माझा आरती ज्ञानराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती वेद कव्या आरती तुकारामा राघवे सागर पाशांताले तैसे तुकोबाचे अवमंगल चिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती वेद कव्या आरती तुकारामा दुखिता तुलनेसी ब्रह्मा दुखासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ढेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती वेद कव्या आरती तुकारामा पक्वात 9 वाजता आरती होईल सगळे म्हणा श्रोते अवतार दही गावी जनतारा वयासी लावण्य रूपडे हे बोला पुंजाळ राशी उत्सव सुरवर मही थोर मानसी जय देवा जय देवा जय श्री कृष्ण देवा आरती मनोभावे करुणी सेवा जय देवा जय देवा श्री गुरु पांडुरंग बाबा गुरु भेटले माया मोह ममता सर्व सांडूनी दिरखले तीर्थक्षेत्री अध्यात्माचे रविले जय देवा जय देवा जय श्री कृष्ण देवा आरती ओवाळीन मनोभावे करुणी सेवा जय देवा जय देवा कीर्तनी भजनी ज्ञानी काया समर्पिली ज्ञानदेवी अनुभवी निज शांती भरिली जड जीवा उद्धरुणी भजन मार्गे लाविली जय देवा जय देवा जय श्री कृष्ण देवा आरती ओवाळीन मनोभावे करुणी सेवा जय देवा जय देवा शिवालय स्थापनिया शिवाला दिले महर्षी दीचे आशीर्वाद मिळविले गुण म्हणजे काय वरू तनी मस्तक ठेविले जय देवा जय देवा जय श्री कृष्ण देवा
आरती ओवाळीन मनोभावे करुणी सेवा जय देवा जय देवा अंगण वंदेन चरण डोळ्यान पाहेन रूप तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळेन म्हणेन नमा विठ्ठल रुक्माई हीच व्हावे माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा बार करी वारी चुकोनी दे हरी. संत संग सर्व काळ खंड प्रेमाचा करू पंढरीचा बार वारी करी चुकोनी दे हरी. चंद्रभागे स्नान तुका मागे हिची दास. पंढरीचा बार करी वारी चुकोनी दे हरी. अकल्पावेश भावे दया कुळा माझी आस सकला हरीच्या कल्पनेची दासा. बाधा न हो कवने काळी संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लगो राजसा माझ्या विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया सावे कल्याण मुखे निधान पांडुरंग मागणे ते क तुझ प्रती आहे पाहे पांडुरंगा या संतासी निर्मिहेची मज देही अधिक तुझे काही न मागू दे तुका म्हणे आता उदार तू होई बजारे मी पाय संताची या संतासी निर्मिहेची मज देही अधिक तुझे काही न मागू देवा पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवणे आता शेष घेऊन जाईन तुझे झाले दर्शन झालो एक सवा तुम्हाळ मुनी देवा शेष घेऊन जाईन तुझे झाले दर्शन तुका म्हणे चित्त करून राहिलो नेवा शेष घेऊन जाईन तुझे झाले ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 खाली बसा सगळे